नमस्कार. मनमाडवरून आलो आणि आता टिटवाळ्यात पोहोचलो. टिटवाळ्यामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मनमाडमधले छान एपिसोड करून आता टिटवाळ्यातल्या महागणपतीचं दर्शन घेणार आहोत. आधी दर्शन महागणपतीचं. टिटवाळा म्हटल्यानंतर गणपतीचं दर्शन घेतलं नाही असं कसं होईल. चला. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. टिटवाळ्यातल्या महागणपतीचं दर्शन घेऊन आता सुरुवात करूया आजच्या भागाला. सोंजे वहिनी आणि जोशी वहिनी सहभागी होणार आहेत आजच्या या भागामध्ये. टिटवाळ्यातली पैठणी कोण पटकावणार हे सुद्धा बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या एपिसोडला आणि भेटूया पहिल्या वहिनींना. टिटवाळा पूर्व प्रकाश दर्शन सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ सुनीता दीपक सोंजे वहिनींना भेटून परिवाराची ओळख करून घेऊया आणि मग गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सुनीता दीपक सोंजे. माहेरचं नाव? सुनीता हरी कोठावदे. माहेर कुठलं? डोंबिवलीचं. डोंबिवलीला कुठे? स्वामी विवेकानंद सोसायटीला. हो का. बरं, आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर नमस्कार. दीपक सोंजे. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हे 2 नंबरचे धीर. नमस्कार. तो मुलगा मंगेश. ही मुलगी आकांक्षा सोंजे. ही भाची. हा भाचा. ही पुतणी भाची. ह्या जाऊबाई. बरं. ही नणंदबाई. ह्या मोठ्या नणंदबाई. नमस्कार. ह्या दोघी माझ्या मैत्रिणी. नमस्कार. हे आमच्या आजूबाजूच्या बिल्डिंग सोसायटी मधले. नमस्कार. हा जो मागचा परिवार आहे हा सखी मंचचा परिवार आणि आमच्या बिल्डिंग सोसायटी मधला परिवार. नमस्कार. नमस्कार. चला, झाली सगळ्यांची ओळख. हो. तिकडे बघा ना, राहिले तुम्ही. हे आमच्या सगळ्या टिटवाळा परिसरातील ना. आणि आता प्रश्नोत्तर. कसं काय वहिनी, म्हणजे टिटवाळ्यात कधीपासून? टिटवाळ्यात जवळ 17 वर्ष झाली आम्हाला. 17 वर्ष. आधी कुठे होता? आधी डोंबिवलीला. माहेर डोंबिवलीचं ना. डोंबिवलीचं माहेर. मी लग्नानंतर लगेच हा, टिटवाळ्यात लग्नानंतर आला? लगेच टिटवाळ्याला. मिस्टर काय करतात? ते हेडमास्टर आहेत, मुख्याध्यापक आहेत. हो, कुठे? इथेच? नाही, कसारा. कसार हा, आहे. शासकीय आश्रमशाळा. बरं बरं. म्हणजे रोज आदिवासी. इथून ते हा. तिकडे जातात. अपडाऊन करतात. आणि तुम्ही काय करता? मी पण शिक्षिका आहे जिल्हा परिषद मध्ये खडवलीला. खडवली. हा, इथलं पुढचं स्टेशन. टिटवाळ्याच्या पुढचं स्टेशन. टिटवाळ्याच्या. मग तो अपडाऊन रोज हो, करावा हो, लागतो. रोज करावा लागतं. मुलं काय करतात? मुलगा 11वीला आहे आणि मुलगी 7वीला आहे. 7वीला. हो. बरं, तुम्हाला वाटलं होतं आम्ही तुमच्याकडे येऊ असं? हो, विश्वास होता. कसा काय? कारण एक श्रद्धा असते आतली मनातली, कुठून तरी आवाज असतो एक. तर तेव्हा वाटलं की नाही, येणार आपल्याकडे. आपल्याकडे येणार. हो, येणार. मग आज जिंकणार तुम्ही? प्रश्नच नाही. बरं, दुसऱ्या ज्या वहिनी आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत कोण आहे? नाही. नाही माहिती. नाही, नाही. त्याही टिटवाळ्यातल्याच आहेत. हो का. आता आम्ही त्यांच्याकडे जाणार, पण आधी मुलीशी गप्पा मारतो. चालेल. ये. काय, कुठल्या शाळेत जाते तू? विद्या मंदिर मानवटी. कुठे आहे? विद्या मंदिर मानवटी ते मारुती मंदिराच्या बाजूला. मारुती मंदिराच्या बाजूला. कितवीत आहेस तू? 7वी. 7वी. आणि काय करायचंय तुला? काय ठरवलंय? डॉक्टर. डॉक्टर व्हायचंय. हे कोणी घरून सांगितलंय की तूच ठरवलंयस? तूच ठरवलंयस. वा. आईला प्रश्न विचारतो. वहिनी, मला सांगा, आतल्या खोलीमध्ये एक शिंपल्यांचं झुंबर आहे. ते नक्की तुम्ही मोजून ठेवलेलं असणार. त्याला एकूण मोठे शिंपले किती आहेत? मोठे 12. 12. किती आहेत? मोठे शिंपले आहेत 24. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. झी मराठी या आपल्या लाडक्या वाहिनीवरच्या अनुबंध मालिकेतल्या अश्विनीच्या भावाचं नाव काय? शरद देवधर. शरद देवधर. अभिनंदन वहिनी. हे 100 रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि उखाण्यासाठी आता अक्षर आहे व. वडाच्या झाडाला घालते पाणी. दीपक पंतांचं नाव घेते. आज मिळणार आहे मला पैठण. अभिनंदन वहिनी. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आणि यानंतर आता आपण जोशी वहिनींकडे जाऊया का? चला. टिटवाळा गणेश नगर मधल्या दुर्वांकूर बंगल्यामध्ये राहणाऱ्या सौ अर्चना शेखर जोशी वहिनींना आता आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ अर्चना शेखर जोशी. माहेरचं नाव? अर्चना गुणवंत जावकर. माहेर कुठलं? डोंबिवली. डोंबिवलीला कुठे? भागशाळा मैदान, सुभाष रोड. बर. द्या ओळख करून आता.
हे माझे मिस्टर, नमस्कार. हा माझा मुलगा आतिश, हॅलो. ही मुलगी साक्षी, बर. या माझ्या सासूबाई, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. माझ्या वंस, नमस्कार. वंसांचे मिस्टर, नमस्कार. ही माझी वहिनी नमस्कार. आणि हे सगळे आमचा मित्र परिवार. हो हो. आणि ही आमची नेऊ म्हणजे भावाची मुलगी. बरं बरं. नमस्कार. सगळ्यांची ओळख झालेली आहे आणि आता गप्पांना सुरुवात करणार. इतक्या छान वातावरणात तुम्ही राहता टिटवाळ्यात, कसं वाटतं? खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, सगळा थकवा जातो. मिस्टर काय करतात? बँकेत सर्व्हिसला आहे. सर्व्हिसला आहे. आणि तुम्ही माझे क्लासेस आहेत, ज्ञानदीप क्लासेस. कुठे? इथेच. टिटवाळ. काय म्हणजे आता तुमचा क्लास आहे, तुम्ही मुलांना शिकवता, पण एवढ्यावरच हे थांबणार आहे की आणखी पुढे काही करण्याचा विचार आहे? नाही, माझा क्लास मला खूप मोठा करायचा आहे. हम्म. म्हणजे ते एक स्वप्न आहे माझं की माझा क्लास अगदी खूप नावारूपाला यावा. बर. आणि अगदी नावारूपालाच नाही तर तिकडून गेलेला प्रत्येक विद्यार्थ्याने काहीतरी शिकून गेलं पाहिजे, माझं नाव ठेवलं पाहिजे. असं तुम्हाला अर्चना टीचरकडे आम्ही शिकून गेलो एवढं म्हटलं पाहिजे. असं वाटतंय? किती छान. खरंच खरंच खऱ्या अर्थाने गरज आहे ती चांगली माणसं घडवण्याची आणि एक चांगलं कार्य तुम्ही करता आहात. तुमच्या या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा. मुलीचं नाव काय? अपूर्वा. बोलवा. अपूर्वा. अपूर्वा, शाळेत कुठल्या जाते तू? विद्या मंदिर कुठे आहे ती शाळा? स्टेशन. स्टेशन जवळ. मग कोण, आई सोडायला येते की बाबा? आई बाबा दोन. दोघेही येतात सोडायला? कसं काय, एकत्र जातं सोडायला? नाही, कधी आई कधी बाबा. कधी आई कधी बाबा. बरं. आणि खरं सांगायचं, अगदी बाबा जास्त ओरडतात की आई जास्त ओरडते? बाबा. का ग? मी मस्ती करते. मग तू का करते? दादा मारतो. दादा तुला मारतो? मी पण मारते. तू पण मारते, पण दादा का मारतो? मी केलं तर. तू काय मस्ती केली की मग तू दादाला मारते? हो. मग दादा काय करतो? मग दादा काय, कितवीत आहे दादा तुझा? 7वी. 7वीत आहे. हो. आणि तू? 4थी. 4थीत आहे. अच्छा. मग दादा तरी सुद्धा असं करतो काय? आपण विचारूया दादाला. हा, ठीक आहे. आता आईला प्रश्न विचारू. आई नेहमी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारते, आज आईला मी प्रश्न विचारतो. फ्रीज मध्ये अंडी ठेवण्याचा रॅक आहे, त्यामध्ये किती अंडी राहू शकतात? 16. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला, पहिलं उत्तर बरोबर आलं. झी मराठीवरती अवघाची संसार ही मालिका आहे. या मालिकेत हर्षवर्धन यांच्या ऑफिस मधल्या असिस्टंटचं नाव काय? उदापुरे. अभिनंदन वहिनी. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. 300 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं आणि आता वहिनी उखाणा घेणार आहेत. त्या उखाण्यासाठी अक्षर आहे वहिनींना ल. लिली असते एक सुगंधी फूल, सुगंधी फूल छान, शेखर रावांचे माझ्या जीवनात महत्वाचे स्थान. हे आणखी 300 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन वहिनी.